करताय कोणी कनेक्ट? करताय कनेक्ट? कोणी असं थोडं पण चंट नाहीये, एखाद्याने कनेक्ट करून ठेवलं असतं एवढ्या वेळात. नाही. करतोयस का? आवाज बंद कर. एक सेकंड. विंडोज प्लस के. के आलं का टीव्ही? ठीक आहे, पाठवलेल्या फाईल्स केल्या का सर्व? पाठवलेल्या फाईल्स केल्या का सर्व? पाठवलेल्या फाईल्स केल्या का सर्व? आवाज पूर्ण बंद कर. केलास? केल्या का? जमल्या का? काय नाही जमलं? कोणता? मग लक्षात नाही का तुम्हाला? काय नाही जमलं? विसरलं सगळे एका दिवसात. तुम्ही केले का? तुम्ही तर नव्हत्या. तुम्हीच नव्हत्या लेक्चर्सला. केले तर ठीक, नाही केले तर काही प्रॉब्लेम नाही. Sure. Next we'll study today loops. ठीक है? Again, one of the important concepts in Python.
कॅल्क्युलेटर किती लोकांचं म्हणला? बाकी प्रयत्न नाही केला याचा अर्थ, म्हणून नाही जमला. समजलं का नाही जमला? याचा अर्थ प्रयत्न नाही केला. अपन विल स्टडी समथिंग कॉल्ड लूप्स टुडे. ठीक है, लूप्स क्या होता है पाइथन में? लूप्स अगर हमें कोई एक चीज बार बार ओके लूप क्या होता है? सबसे पहले तो क्या असतं लूप? रिपीट, मतलब एक चीज घूम फिर के वापस वही आ रही है ना? मतलब होता है ना, आप भी करते होगे, कुछ मंडे मोटिवेशन लेके ट्यूसडे तक चलेगा, वेनसडे पे खत्म, वापस फिर शुरू होता ना असं. लूप, ये लूप में फंसे हुए हो. इट इज नथिंग बट लूप. ठीक आहे, एक सोप्या भाषेत, पायथनच्या भाषेत नाही, बट लूप म्हणजे एक अशी गोष्ट जी वारंवार वारंवार रिपीट होते. करेक्ट. इसको थोड़ा बढ़ा दो, 24 तक के करो. कहाँ पे गया? नाही आहे का? बाहेर असेल तर बघा कुठे. बघते इथे असेल कुठे तर. ठीक आहे, एखादी पर्टिक्युलर गोष्ट रिपीट होते वारंवार. ठीक आहे, तसंच पायथन मध्ये पण इफ यू वांट टू एक्झिक्यूट सम ऑफ द स्टेटमेंट्स और सम ऑफ द कंडीशन, या फिर एक कोई सीक्वेंस, if we have to execute again and again again and again again and at that point in time we use loops. अभी loops दो तरीके के होते हैं पाइथन में. पहला तो होता है for loop, दूसरा होता है while loop. तो उसमें से सबसे पहले हम पढ़ेंगे for loop. for loop जो होता है ना, वो सीक्वेंस पे लगता है. ठीक है, लूप्स में for loop is like इसको क्या हुआ? तो बढ़ा दूं क्या मैं जरा? बोलो शिवम. तो किसी ना एक सीक्वेंस पे लग जाता है अपना. कौन सा लूप रे? फॉर लूप. अभी सीक्वेंस क्या होती है? सीक्वेंस जो हमने पढ़ा है, व्हाट आर सीक्वेंसेस? सीक्वेंसेस आर, लिख देता हूं मैं, लिस्ट, टपल, सेट, स्ट्रिंग और हाँ एरे भी तो हो गया. जो हमने पढ़े वो देखते पहले. स्ट्रिंग हो गया, बाद में रेंज, हाँ डिक्शनरी भी है. ठीक है, इन सब के ऊपर क्या लगता है, इन सबको हम क्या कहते हैं? सीक्वेंस. तो मुझे बोलो, एक मिनट देखने दो कहाँ पे लिखा है मैंने. A for loop is used for iterating or looping over sequences. Sequences अभी हम समझ गए कि क्या है sequence. समजलं ना सगळ्यांना sequence काय आहे? ठीक आहे. आता त्याचा सिंटॅक्स बघा कसा आहे.
फॉर वैल्यू इन सिक्वेन्स. अभी सिक्वेन्स क्या आहे हमारा हमने समज लिया. त्याच्यानंतर स्टेटमेंट. स्टेटमेंट कसं जसं आपण इफ एल्स स्टेटमेंट मध्ये लिहिलं होतं. आता बघूयात कसं कसं फॉर व्हॅल्यू. आता व्हॅल्यूच्या ठिकाणी आपण काही पण घेऊ शकतो, काही नाव वगैरे काही पण घेऊ शकतो, पण ते आपण घेणार इथे आय. ठीक आहे. हा काय आहे इटरेटर आहे. काय आहे इटरेटर फॉर आई इन सीक्वेंस. अभी हम सीक्वेंस में क्या स्ट्रिंग भी डाल सकते हैं ना. ये बघा ना लिस्ट टपल डिक्शनरी स्ट्रिंग. ठीक है. तो हमने स्ट्रिंग में क्या नाम लिखा मैंने लेट से मैंने लिख लिया वेबसाइट. काय वेबसाइट. और यहाँ पे देखो क्या है कोलन. ठीक है तो मैंने डाल दिया कोलन. नेक्स्ट में आ गया नीचे देखो क्या आ गया ये इंडेंट. तो यहाँ पे आ जाएगा यहाँ पे आ जाएगा प्रिंट. मैं प्रिंट करूंगा आय को. ठीक है बघा कैसा. ठीक है. आता जो हा आया है दिस आय इज योर इटरेटर. ठीक है. ये जो आय है वो हर एक के ऊपर इटरेट होता है. म्हणजे डब्ल्यू वर मग ई वर मग बी वर मग एस वर मग टी आय ई आलं का. ठीक है. तसंच आता आपण लिस्ट घेऊन बघू. ठीक है. अभी मैंने लिस्ट ले ली फॉर एग्जांपल यहाँ पे आय का ही लिस्ट डिफरेंट डेटा टाइप्स है ना. अभी इसके ऊपर लूप कैसे लगेगा सांगा तो. हाँ 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 ए इन आय लागेल ना इन ए. म्हणजे आय ए मध्ये. ए मध्ये काय स्टोर्ड आहे लिस्ट एलिमेंट्स. ठीक आहे. त्यानंतर कोलन आय. कोणाचा वाचतोय कॉपीराइट येईल रे इथे. बंद करा बटन. हा काय चुकलं रे. आलं का कळलं. ठीक आहे. जसे हम लिस्ट वरती करू शकतो. कसं केलं समजलं का सगळ्यांना. एनी डाउट. वैसे ही आप टपल के लिए कर लोगे. ठीक है. नेक्स्ट हम पढ़ते हैं व्हाट इज रेंज फंक्शन. क्या रेंज फंक्शन. फॉर देखो कैसे आय इन रेंज. आता बघा मी काय टाकतोय 0 to 11. काय टाकलं रे 0 to 11. नंतर कोलन. रेंज पण एक सिक्वेन्स आहे का. येस आहे. मग प्रिंट काय करणार आय. आता बघा आन्सर काय काय आलं 0 to 10 पर्यंत काय आले नंबर झाले. रेंज फंक्शन काय देतं या रेंज मधले तुम्हाला सिक्वेन्सने व्हॅल्यूज देतं. करेक्ट. ठीक है. बट रेंज फंक्शन का एक हैक समझ लो कि रेंज होता है यहां से स्टार्ट कॉमा एंड होता है. बट उसमें क्या होता है एंड के लिए जो वैल्यू लेते हैं हम उसको एक से मायनस करके फिर वो प्रिंट होतं. म्हणजे 11 - 1 काय आलं 10. तर ते तिथपर्यंत प्रिंट होईल. समजलं कळलं. जर मी आता रेंज दिली फॉर आय
हॅलो, हा कामात आहे. ते कोटेशन पाठवलं आहे म्हटलं मला. ओके ओके चालेल. ओके हां हां चालेल. गाडीवर होतो जरा ट्रॅफिकमध्ये. तिकडे NMD ला करतो. फॉर आई इन रेंज मैंने डाल दिया अभी 1 to 11. अब क्या आएगा? अभी कोण 1 झिरो to 10. बोला? 0 ते 10 कसं येईल? आता स्टार्ट मी काय सांगितलं इथे, तुमचं लक्ष कुठे होतं? रेंज फंक्शन. इथे आपण काय लिहितो, कुठून स्टार्ट करायचंय, कुठे एंड करायचंय ते लिहितो, पण ते n-1 होतं. ठीक आहे, चला अजून एक गोष्ट घ्या, मग त्यानंतर ठीक है. फॉर आई इन रेंज मैंने लिखा अभी. मला काय करायचंय, मला 2 ने स्किप करायचंय. ठीक आहे, कसं लिहिणार बघा. 0 म्हणजे आता काय, 0 म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम 0, इकडे काय एंड टिल एंड ऑन 11, करेक्ट, पण 10 ला एंड होईल ते. नेक्स्ट मैंने लिहिले ते 2, तर काय होईल? ठीक आहे, बघा एकदा प्रिंट काय करेल मी आता इथे आय. ठीक आहे, हे बघा काय झालं, 2 ने स्किप झालं. कसं? रेंज स्टार्ट एंड स्किप. तर बघा 0 नंतर 1 स्किप झाला, मग 2, मग 3 स्किप झाला, मग 4 स्किप झाला, मग 6 5 स्किप झाला, मग 6 7 स्किप झाला, 8 9 स्किप झाला, 10 आणि 11 होतं. म्हणून आता हेच जर मी स्किप केलं 3 ने, 3 चा टेबल आला. ठीक आहे, लिहून घ्या रेंज फंक्शन. समजला का सर्वांना रेंज फंक्शन? या सॅटर्डेला लेक्चर असेल आपलं, काल सुट्टी झाली. झाला का लिहून? चलो, अभी हम पढ़ते हैं व्हाट आर
break, continue and pass statement. ठीक है, नोटबुक नाही आणली का? ठीक है, नोटबुक कुठे आहे ना? ठीक है, तो हम पढ़ते हैं व्हाट आर ब्रेक कंटिन्यू पास स्टेटमेंट. अभी देख लो कि फॉर आई इन रेंज अगर मैंने किया, इसको मैंने लिखा 0 to 11. ठीक आहे, मला काय करायचं आहे, माझा लूप कुठपर्यंत प्रिंट होणार आहे हे मला सांगा. 10 पर्यंत, पण मला ब्रेक करायचं आहे 5 वरती. ठीक आहे, बघा कसं करा. फॉर आय इन रेंज इफ आय इक्वल टू 5 ब्रेक, त्याच्यानंतर प्रिंट फाइव. 5 ला ब्रेक करायचं म्हणजे 6 येईल ना इडियट्स. कळलं का ब्रेक कसं वापरणार? काय डाऊट? हा, लिहून घ्या ब्रेक. स्वतःच एक्झाम्पल लिहा. लिहिलं? चलो, मूविंग अहेड. अभी हम देखते हैं कंटिन्यू स्टेटमेंट. फॉर आई इन रेंज 0 to 11 if I equals to 7, कंटिन्यू, फिर यहाँ पे प्रिंट. काय होईल रे? कंटिन्यू काय वाटतं? कंटिन्यू इट स्किप्स द व्हॅल्यू. काय करतं? व्हॅल्यू स्किप करतं ते.
समझ लो, क्या डाउट? नेक्स्ट हम देखते हैं और एक स्टेटमेंट लास्ट, फॉर आई इन रेंज 0 to 11 if I equals to 5, क्या करूंगा मैं इसको? पास। पास क्या करता है? पास काहीच नाही करत, तसं आहे तसंच दे, ये दे, केलं का 5 ला काही? नाही, सगळं सेम आहे. येस, सो दॅट इज इट. ब्रेक कंटिन्यू पास लिखो, तुम्ही तुमच्या टर्म्स मध्ये लिहा. समजलं? कोणाला काय डाऊट? ठीक आहे, एक काम करा फक्त, तुम्हाला एक क्वेश्चन देतो. प्रोग्राम स्टेटमेंट चला हा क्वेश्चन सॉल्व करा. आय जस्ट कम बाय सर, कर्सर मूव करत नाही, नाहीतर ती मीटिंग बंद होईल.
केलं का सो? काल जी TCS ची टेस्ट होती, निंजा निंजा नाही, हा निंजा आणि प्राईमची, आय गेस नाही, डिजिटल अँड प्राईमची 11 लाखापर्यंत पॅकेज असतो TCS चा. काल होती ना? काल होती. जे पहिली रजिस्ट्रेशन होतं ना, आपली एक स्टुडंट आहे ती गेली होती, तर त्यात क्वेश्चन आला, 2 क्वेश्चन्स येतात, एक इझी आणि एक डिफिकल्ट. ठीक आहे, 2 सेट्स मध्ये. त्यातला एका सेट मधला क्वेश्चन होता लाईक नंबर्स आहे, ठीक आहे, युजरकडनं इनपुट घ्यायचा अँड चेक वेदर द नंबर इज डिव्हिजिबल बाय 7, नॉट डिव्हिजिबल बाय 7 अँड इक्वल टू 7, असं काहीतरी. बट हा सेम क्वेश्चन तुमच्या फाईलमध्ये पण असेल, एक्झॅक्ट तसा आलेला 7 होता. त्यांनी मला काल, मी त्यांना विचारलं, म्हटलं काल त्यांचा कॉल आला दुपारी टेस्ट झाले त्यांनी कॉल केला, सर म्हणे तोच सेम क्वेश्चन आलेला म्हणे त्याच्यामध्ये. म्हणून मी तुम्हाला म्हणतो फाईल नीट सॉल्व्ह करा. सेम एक्झॅक्ट सेम आले, वर्डिंग्स पण सेम होते म्हणे सर, आणि दुसऱ्या ॲरेचा होता, पण ॲरेशी खूप पुढे. आता मला काय करायचंय, लक्ष घ्या, या लिस्ट मधून I have to filter
मला तेच नंबर लूप मध्ये प्रिंट करायचे आहे जे 25 पेक्षा मोठे आहेत. कसं करणार? इफ you are given a list, from list I want to print numbers who are greater than 25, असा क्वेश्चन येतो इंटरव्ह्यू मध्ये. फॉर प्रिंट करेक्ट. ठीक है, डेटा फिल्टरिंग. वैसे ही अगर मुझे करना है, ये सेम एग्जांपल लेता हूं मैं. इसमें मैं करता हूं, ध्यान दो, मला इवन नंबर्स प्रिंट करायचे आहे याच्यामधनं. प्रिंट आले का सगळे इवन नंबर्स? ठीक आहे. बाकी व्हॅल्यूजला मला नल करायचंय, कसं करणार? नल प्रिंट झालं पाहिजे. कसं? हा, एल्स पुढे कंडिशन, मग आलं का? एवढं समझे क्या? लिख लो. इसका मैंने रील पे मैंने क्वेश्चन देखा था, तब ऐसा था ये. आप दिमाग लगाओ. इसका इसके आंसर्स प्रिंट करके बोलो. मतलब वैल्यूज अलग थे, बाकी सब सेम था. असे चॅनल्स फॉलो करून ठेवा टेलिग्राम वरती, यूट्यूब पे. और अब ज्यादा तो इंस्टाग्राम ही यूज करते होगे तो इंस्टाग्राम पे. तो वैसे आपको दिमाग लगाने का टाइम आएगा, आणि तसं तर तुम्ही काही करत नाही. बॅटरी खतम. नाव आजच्या साईडला
कसे येईल? थोडं व्हॅल्यूज कमी करतो. काय येईल आन्सर? हा, अरे मग आन्सर काय येईल इथे? तो क्वेश्चन आहे माझा. घ्या. 1. पहिले तर सगळ्यात पहिले ही प्रिंट कशी होईल ते सांगा. थांबा. ठीक आहे, प्रिंट केलं मी याला. काय आलं? 1 सेकंड. आलं का? यातले इव्हन नंबर कुठले कुठले? बाकी सगळे काय होणार? 2, 66, 44. बाकी सगळे नल. समजलं का? उघडलं का डोकं? भारी क्वेश्चन आहे का नाही? असे क्वेश्चन असतात खूप सोपे. डोकं लावावं लागतं. याच्यात किती कन्सेप्ट तुमच्या बघितल्या बघा, चेक केल्या. सगळ्यात पहिले लिस्ट सेटची, सेकंड फॉर लूप, नंतर कंडिशनल स्टेटमेंट, त्यात पण लॉजिक. काय हेच लॉजिक कळलं नाही? सगळं कळतं पण हेच लॉजिक माहित नाही. तो ऑप्शनच नाही. तुम्हाला असं लिहावं लागतं. ठीक आहे, असं जर इंटरव्ह्यू मध्ये आलं क्वेश्चन, ऑप्शन्स नसतात. यू हॅव टू राईट इट डाऊन. असं असं करू आन्सर्स लिहावं लागतात. कळलं का? कालचे थोडे क्वेश्चन बघू, देन विल स्टॉप. कंडिशनल स्टेटमेंटची पण दिली होती ना? तुम्हाला काय ते कॅल्क्युलेटर नाही जमलं का? काय करायचं होतं त्याच्यात मला सांगा. 2 युजर कडनं इनपुट घ्यायचे होते. कसे? इंट. पण आता इनपुट इंट घेऊन चालेल का? डिव्हिजनच्या वेळेस जर मला 8.5 आणि 2 ला ऍड करायचं असतं तर प्रॉब्लेम आला असता. त्यापेक्षा सेफर साईड काय घेऊ? किती लोकांनी फ्लोट घेतला? कोणीच नाही, कारण की आपण डोकं लावलं नाही. ठीक आहे. बी इक्वल्स टू काय? करेक्ट. मग सी इक्वल्स टू काय? इनपुट. चॉईस मध्ये आपण ऑप्शन देऊ शकतो ना. चॉईस मध्ये काय की प्लस काय मायनस डिव्हिजन किंवा मल्टिप्लिकेशन, किंवा तुम्ही त्याचं पण देऊ शकता 1 फॉर ऍडिशन, 2 फॉर सबट्रॅक्शन, 3 फॉर मल्टिप्लिकेशन. करेक्ट, मल्टीलाईन स्ट्रिंग सारखं. मग काय, इफ सी इक्वल्स टू प्लस, मग काय, प्रिंट ए प्लस बी. एवढं तर सोपं होतं. एलसिफ कसं काय बोललं? एलिफ सी इक्वल्स टू प्रिंट ए मायनस बी. किती सोपं होतं. चला परत लिहितो मी. डिव्हिजन
इथे काय else invalid choice. Excel. next batch at 10 o'clock. Could be invalid operator dialed case. ठीक आहे बरोबर आहे आलं 2 2 मी टाकले बघा एंटर चॉईस आलं का मी टाकलं हे आले का 4 ठीक आहे हेच आता मी टाकलं इक्वल्स टू नाही एरर स्ट्रिंग मध्ये नाही आहे ना ते म्हणून मी टाकलं आता जे 7 plus 8 15 correct 8 plus 9 invalid operator आलं का कारण मी काय टाकलं होतं इक्वल टू मैंने अभी डाला 6 9 -3 आलं का समजलं का करून या मग घरी जाऊन फक्त आता ऑपरेटर्स नको मला नंबर्स पाहिजे ठीक आहे एक सेकंड so start writing your attendance yes online can leave thank you have a nice day मला काल मेसेज कोणी केलेला आलाय का